श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, तू माऊली रूपात मला शोधू इच्छितो, म्हणून मी आज तुझ्या पुढे माऊली रूपात आलो आहे. तुझा विश्वास आहे ना, म्हणून मी आज या संदेशाच्या माध्यमातून तुला काही सांगू इच्छितो. तू जर हे शेवटपर्यंत ऐकलेस तर तुझ्या जीवनात तुला तो मार्ग दिसेल जो मी तुला दाखवू इच्छितो. ज्या मार्गावर चालताना तुला सुख, समाधान, आनंदाची प्राप्ती होईल. बाळा, विसरू नको की मी तुझे हित करायसाठी इथे आलो आहे. हे मार्गदर्शन तोच माझा प्रिय बाळ ऐकेल ज्यापर्यंत मी हे देऊ इच्छितो. स्वामी म्हणतात, बाळा, तो खूप काही काळ सहन केले आहेस. ते त्रास, त्या आपदा, ते कष्ट. आता सरण्याची वेळ येत आहे. तुम्ही जे काही सहन केले आहे, पण त्याही वेळेत मी तुमच्या सोबत राहून प्रत्येक क्षणाला तुमची मदत केलेली आहे. त्या दुःखातून, त्या संकटातून तुम्ही खूप काही त्रास सहन करून निघत होतात, त्यावेळेस मी तुम्हाला ती शांतता प्रदान केलेली आहे. त्या दुःखातून मार्ग देखील दाखवलेले आहेत. आता ते सर्व काही दुःख तुमच्याकडून देव, भगवंत काढून घेऊ इच्छितात आणि त्या जागी तुम्हाला सुख, आनंदाचे क्षण, ते हरवलेले प्रेम आणि तुमच्या वेदना संपवणारे सुख तुम्हाला दिल्या जाणार आहे. देवांनी तुमची निवड केली आहे त्या सुखांसाठी. जे सुख तुम्ही देवांकडे प्रार्थनापूर्वक मागत आहात. जो कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा दैवी पवित्र संदेश ऐकत आहे, त्यांच्यावर स्वामी माऊलीच्या रूपात कृपेचा आशीर्वाद वर्षाव करण्यासाठी आले आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, तू ज्या क्षणाला माझी प्रार्थना केली आहेस, त्या क्षणापासून तुझे ते दुःख, क्लेश, त्या यातना संपून तुझ्यासाठी सुखाचा मार्ग तयार केला जात आहे. देव पडद्याआड जे काही करत आहे ते तुम्हाला आज स्पष्टपणे दिसत जरी नसले तरी ते तुमच्यासाठी सर्व काही घडत आहे, यावर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला कुठल्याही परिस्थितीत आणि कुठल्याही क्षणी एकटा सोडत नाही, यावर विश्वास ठेव. कारण जेव्हा तू अडचणीतून जात होतास त्याही वेळेस मी तुला सहाय्य द्यायला कोणत्या ना कोणत्या रूपात उपस्थित होतो. जेव्हा तू सुखाची आशा करत आहेस तेव्हा देखील ते सुख द्यायसाठी तुझा देव तुझ्यापर्यंत आला आहे. बाळा, हे सुख, समाधान आणि आयुष्य तुझ्यासाठी अधिक आनंदी करण्यात येत आहे. कारण जेव्हा तुम्ही ती प्रार्थना करता तेव्हा देव तुमच्या दिशेने तो चमत्कार घडवू इच्छितात. जर तुम्हीही स्वामींचे प्रिय बाळ असाल तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नामघोष करायला विसरू नका. या अलौकिक मंत्रात, या दिव्य मंत्रात ती शक्ती आहे, ती अफाट ऊर्जा आहे जी तुम्हाला प्राप्त होऊन तुमची सर्व संकटे नष्ट होतील. तुम्हाला असलेले क्लेश दूर होतील. तुमचे असलेले दारिद्र्य नष्ट करण्याची क्षमता या मंत्रात आहे. तेव्हा हा मंत्र अवश्य जपा आणि कमेंटमध्ये लिहा की होय, स्वामींनी त्या क्षणाला मला मदत केली आहे, ज्या क्षणाला मी अडचणीत होतो. देव प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतात. तुम्ही जेव्हा देवाला प्रेमपूर्वक
हाका मारता तेव्हाही देव तुमची प्रार्थना ऐकत आहे आणि तुमच्यासाठी देवाचे कार्य अखंडरित्या सुरू आहे. यावर ज्याचा कुणाचा विश्वास असेल त्यांनी होय स्वामी माऊली मी विश्वास ठेवतो अशी कमेंट करायला विसरू नका. देव म्हणतात, माणसाने ठरवले तर तो प्रत्येक वस्तूवर विजय प्राप्त करू शकतो. मग ते त्याचे विचार असो, नकारात्मक ऊर्जा असो, त्यावर तो विजय मिळवणारच. देवांवर विश्वास ठेवा आणि आपले कार्य सुरू ठेवा. तुम्ही जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवून देवावर श्रद्धा ठेवून ते कार्य करण्यास सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला अद्भुत चमत्कार आणि अद्भुत अनुभव येतील. देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. देव म्हणतात, बाळा, येणारी संकटे आणि आव्हाने तुला पेलणे इतकीच दिली जातात. तेव्हा घाबरू नकोस. प्रत्येक पाऊल उचलताना माझे स्मरण करून प्रत्येक पाऊल पुढे टाक. तू जिथे जिथे प्रार्थना करशील आणि पाऊल टाकशील तिथे तिथे तुला विजय प्राप्त होईल. तुला मोठे यश प्राप्त करायचे आहे. त्यासाठी तुझी धडपड सुरू आहे. ते मी पाहत आहे. मी तुझी स्वामी माऊली आज तुझ्यापर्यंत येऊन तुला आशीर्वाद प्रदान करतो की तू जे काही यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्नरत आहेस त्यात तुला मोठे यश प्राप्त होईल. पुढील येणारा आठवडा तुमच्या हातात एक मोठी रक्कम देणार आहे. देव म्हणतात, ती रक्कम 10,000च्या पलीकडे असणार आहे. कारण तू ते कष्ट केले आहेत. जेव्हा तुम्ही आर्थिक प्राप्तीसाठी देवाकडे प्रार्थना करता, विनंती करता, तेव्हा देव तुमची केलेली प्रार्थना ऐकतात. याचे अनुभव तुम्हाला या हप्त्यात होणार आहे. देव म्हणतात, पुढील येणारा सप्ताह तुमच्या हाती जी मोठी रक्कम येणार आहे ती तुमच्याच केलेल्या कर्मांचे फळ असेल. पण देव त्यात अधिक भरभराट करून तुमच्याकडे ते देऊ इच्छितात. जर तुम्हीही ते स्वीकारण्यासाठी तत्पर असाल तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करायला तत्पर आहे अशी कमेंट करायला विसरू नका. जेव्हा देव आशीर्वादासह काही आर्थिक चमत्कार तुमच्या दिशेने पाठवतात तेव्हा एक दैवी ऊर्जा त्या तुमच्या सर्व काही आर्थिक समस्यांना नष्ट करण्यासाठी येत आहे हे विसरू नका. जे कोणी स्वामींचे प्रिय बाळ या क्षणाला स्वामींजवळ त्या आर्थिक प्राप्तीसाठी आणि प्रसन्नतेसाठी देवाजवळ स्वामी माऊलीजवळ प्रार्थना करत आहेत त्यांना नक्कीच तो आर्थिक प्रश्न सुटण्याचा मार्ग दिसेल. स्वामी त्यांना तो मार्ग दाखवून त्यावर चालवून त्यांच्याकडे ती मोठी रक्कम देणार आहेत. जेव्हा ती मोठी रक्कम तुमच्याकडे येईल तेव्हा देवाचे आभार मानायला विसरू नका. कारण देव करता करविता आहेत. देवांजवळ अशक्यही शक्य होते. तेव्हा विश्वास ठेवा. स्वामी माऊली आज माऊली रूपात येऊन तुमच्याकडे भरभराट सुख, संपन्नता, ऐश्वर्याचा आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत. तेव्हा जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ माझी स्वामी माऊली महान आहे अशी कमेंट करेल त्या त्या घरी त्या त्या स्वामी प्रिय बाळाला ती रक्कम, आर्थिक संपन्नता, सुसंपन्नता पुढील काळात प्राप्त होईल. विसरू नका, जेव्हा तुम्ही देवाची प्रार्थना करता तेव्हा देव ती ऐकतात आणि तुमच्याकडे ते आशीर्वाद देखील चमत्कारांच्या रूपात देऊ इच्छितात. तुम्हीही त्या क्षणाला
सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. जो कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जा असलेला संदेश मनापासून स्वीकार करत आहे, त्यावर स्वामी माऊली निरंतर कृपा वर्षाव करत आहे याचा अनुभव त्यांना या 24 तासात होणार आहे. जेव्हा तुम्ही देवाची भक्ती करता, श्रद्धायुक्त अंतःकरणाने मनापासून देवाचा धावा करता, तेव्हा देव तुमच्या दिशेने ते चमत्कार पाठवत आहेत हे विसरू नका. कधी कधी काही गोष्टींना वेळ लागेल, पण योग्य वेळेवर तुमच्याकडे ते प्राप्त असेल, कारण ते देवाचे आशीर्वाद चमत्कारांच्या रूपात तुमच्याकडे दिल्या जातात. जेव्हा कोणी स्वामी भक्त स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवतो, देवावर, परमेश्वराच्या अफाट शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवतो, तेव्हा देवही ते चमत्कार घडवू लागतात. तेव्हा तुमचा विश्वास देवावर ठेवा. तुम्ही अन्यत्र कुठेही काही मागाल तरी ते मिळणार हे अशक्य आहे, पण जर तुम्ही देवांकडे ती प्रार्थना केली, तो विश्वास केला, तर नक्कीच तुम्ही मागितलेले तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होईल. या ब्रह्मांडात चारीकडे देवाची दिव्य ऊर्जा उपस्थित आहे. तुम्ही जेव्हा देवाला ती प्रार्थना करता, देवाकडे काही मागू इच्छिता, तर पूर्ण विश्वास ठेवा की देव तुम्हाला योग्य वेळेवर ती मदत पुरवतील आणि तुमचे भाग्य बदलेल. ज्या कुणाला खूप काही त्रास आहेत, ज्यांच्या कुणाच्या आरोग्यात खूप काही त्रास आहेत, ते सर्व काही संपवण्याची ताकद फक्त दैवी ऊर्जेत आहे. बाकी इतरत्र ती तुम्हाला कुठेही प्राप्त होणार नाही. तेव्हा दैवी ऊर्जेवर आणि देवाच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा. जे कोणी देवांचे प्रिय बाळ या क्षणाला हा दैवी संदेश ऐकत आहेत, त्यांच्या आरोग्यासाठी केलेली प्रार्थना देव ऐकत आहे. त्याचे उत्तर त्यांच्या निरोगी आरोग्यातून त्यांना प्राप्त होणार आहे. त्यांना असलेले त्या यातना, ते दुःख, ते क्लेश सर्व काही संपून सुख, समाधान आणि काळजीमुक्त करणारे आशीर्वाद त्यांच्या दिशेने येत आहेत. त्यांचे आरोग्य उत्तम राहायला सुरुवात होईल. ते ज्या कार्याची सुरुवात करतील ते त्यांचे पूर्णत्वास जाईल. आजपर्यंत तुमच्याकडून जे कार्य अर्धवट राहिले आहे, त्यासाठी स्वामी माऊलीकडे प्रार्थना करा की हे स्वामी माऊली, माझ्या अर्धवट राहिलेल्या कार्यांसाठी मला तो उत्साह प्रदान करा. माझे आरोग्य उत्तम ठेवा. मी त्या कार्यांना पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे प्रार्थना करत आहे आणि मला ते कार्य पूर्ण करण्याचा आशीर्वाद प्रदान करा. मी ते कार्य पूर्ण करीन याचा आशीर्वाद तुम्ही दिलात तर नक्कीच ते कार्य पूर्ण होईल. अशी प्रार्थना देवाकडे, स्वामीकडे ज्या क्षणाला कराल, त्या क्षणापासून तुम्ही तुमच्यात एक अफाट ऊर्जा आणि ऊर्जेचा स्तोत्र प्राप्त कराल आणि तुम्ही ते कार्य करण्यास उत्सुक व्हाल आणि काही काळातच तुम्ही ते कार्य पूर्ण कराल यावर विश्वास ठेवा. तुम्ही देवाकडे जे काही प्रार्थना मागत आहात ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न देखील तुम्हालाच करायचे आहे. तेव्हा विश्वासाने पुढे जा. देव तुमची बाजू राखायला तयार आहे. तुमच्यासाठी अद्भुत कार्य होत आहे. जे आजपर्यंत तुम्हाला अशक्य वाटत होते ते देखील आता पुढील काळात शक्य होणार आहे. यावर विश्वास ठेवा. स्वामी देव अशक्यही शक्य करणारे देव आहेत. तेव्हा तुम्ही काळजीमुक्त राहा. फक्त देवांवर विश्वास ठेवून आपले कार्य सुरू ठेवा
अगदी कुठल्याही क्षणी तुमच्यापर्यंत देवाचा आशीर्वाद चमत्कार येऊन तुमचे ते अर्धवट राहिलेले कार्य पूर्ण होऊन तुम्हाला समाधान आनंदाची प्राप्ती होईल. तुमच्याकडे एक आनंदाची बातमी देव स्वामी माऊली देऊ इच्छितात. पुढील काही काळात तुम्हाला ती प्राप्त होऊन तुमचे सहकुटुंब आनंदित होणार आहे. देवांची कृपा दृष्टी निरंतर तुमच्या सहकुटुंबावर आहे याचा अनुभव तुम्ही घेतला असेल. कित्येकदा तुम्ही अनुभवले असेल की तुम्ही जेव्हा अडचणीत असता तेव्हा स्वामी माऊली तुम्हाला कुठून तरी एक मार्ग दाखवून त्या अडचणीतून बाहेर अलगद काढतात. त्यावेळेस स्वामी माऊलीचे धन्यवाद करायला विसरू नका. असेच काही आताही तुम्हाला अनुभवायला येणार आहे. जिथे जिथे हा दैवी पवित्र संदेश ऐकल्या जात आहे ती ऐकणारी स्वामींची प्रिय बाळ असो किंवा ती वास्तू असो, त्यातील नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन तिथे सकारात्मक ऊर्जेचा स्रोत वाहणे सुरू होईल. तुमचे मन अगदी पवित्र होईल आणि तिथून तुम्हाला मार्ग दिसतील. स्वामी माऊली हे मार्ग तुमच्यासाठी निवडून देत आहेत. ते मनापासून स्वीकार करा आणि देवाचे धन्यवाद करायला विसरू नका. ही प्रार्थना केल्यानंतर तुम्ही जेव्हा स्वामी माऊलीचे आभार मानाल तेव्हा तुमचे मन अगदी प्रसन्न होईल. तेव्हा ही प्रार्थना अवश्य करा. तुम्ही जेव्हा विश्वासाने देवाकडे येता तेव्हा तुमच्या विचारातील ती नकारात्मकता नष्ट होऊन तुमच्याकडे फक्त सकारात्मक ऊर्जा प्रवाह करते आणि तुम्ही उत्सुक राहता पुढील कार्यासाठी. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी आज तुझ्यापुढे माऊली रूपात आलो आहे. माझा वरद हस्त मी तुझ्या मस्तकावर ठेवत आहे. तू कुटुंबाची चिंता करू नकोस. तुझा सर्व काही योगक्षेम माझ्याद्वारेच सुरू आहे. बाळा, या ब्रह्मांडातली प्रत्येक शुद्ध शक्ती तुला मदत करत आहे. तेव्हा ती आनंदाने स्वीकार कर. तुझ्या कार्यात तुला मदत प्राप्त होईल. ती मनापासून स्वीकार कर. देवाचे वेळोवेळी धन्यवाद करायला विसरू नकोस. जेव्हा तुम्ही देवाकडे ते धन्यवाद देता तेव्हा देवही तुमच्यासाठी ते अनंत मार्ग उघडत असतात ज्यासाठी तुम्ही खूप काही कष्ट आणि प्रयत्न करत असता. देव पाहतात ते तुमचे चांगले केलेले कर्म. तेव्हा चांगले कर्म आयुष्यात निरंतर जोडून ठेवा. कधीही त्यापासून दूर होऊ नका. जेव्हा तुम्ही एखाद्याची मदत निस्वार्थ भावनेने कराल तेव्हा देव तुमच्यावर अधिक प्रसन्न होऊन तुम्हाला ते चमत्कार देतील यावर विश्वास ठेवा. तुमचाही स्वामी शक्तीवर, स्वामींच्या दैवी ऊर्जेवर विश्वास असेल तर स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका. देव तुमच्यासाठीच कार्य करत आहे. देवाची अफाट ऊर्जा या ब्रह्मांडातून सतत वाहत आहे. ती तुमच्याकडेही येत आहे. त्याचा आनंदाने स्वीकार करा. देवाचे त्यासाठी धन्यवाद माना आणि ही अफाट ऊर्जा स्वीकारत असताना सकारात्मक विचार ठेवा. सकारात्मक कृती करा. चांगले कर्म करा. तुम्हाला सर्व काही इच्छिलेले प्राप्त होईल यावर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, तू जी काही सेवा करत आहेस ती मी स्वीकार करतो. तू जी काही पूजा करत आहेस ती मी स्वीकार करतो. माझ्याकडून तुला एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे. काही काळ प्रतीक्षा कर, मग ती आनंदाची बातमी प्राप्त होईल. तुझे सहकुटुंब माझ्या सेवेत आहे. ती सर्व काही सेवा आम्ही स्वीकार करतो. देवाचा प्रत्येक आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी आहे. तुम्ही
समृद्ध जीवन आणि सुसंपन्न जीवन जगणार आहात. शंका करू नका. सर्व काही शंकेचे निरसन करणारा हा दैवी संदेश मी तुझ्यापर्यंत देऊन तुझी काळजी दूर करण्यासाठी आलो आहे. तेव्हा निश्चिंत राहा, काळजीमुक्त राहा, सुखी राहा बाळा, तुझे कल्याण होईल. अफाट ऊर्जा असलेला हा दिव्य पवित्र स्वामी संदेश तुम्ही ऐकत आहात. ज्यांनी कुणी हा पवित्र संदेश जो स्वामींनी तुम्हाला दिलेला आहे, स्वामी म्हणतात काळजीमुक्त राहा, कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहेत. ते कार्य मनापासून स्वीकार करा. जे तुमच्याकडे आशीर्वाद प्राप्त आहेत, जे नाते तुम्हाला प्राप्त आहे, ज्या आनंद तुम्हाला प्राप्त आहे, त्यासाठी देवाचे धन्यवाद करायला विसरू नका. स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुमच्या मुलाबाळांना सुखी समृद्ध जीवन प्रदान करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी